जैन मित्रांनो, काल 22 तारखेला काय झालं, नोटिफिकेशन आलाय दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलची भरतीचं. ठीक आहे, दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल 2025 ची नोटिफिकेशन आलं. त्याच्यासाठी 7565 पोस्टिंग दिलेल्या आहे. 7565 खूप साऱ्या वॅकन्सी दिलेल्या आहे. त्याच्यामध्ये एक्झाम कशी असणार, फिजिकल कसं असणार, मेडिकलचं काय क्रायटेरिया आहे, संपूर्ण माहिती देणार आहे आपण यामध्ये. ठीक आहे, तर या व्हिडिओला तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुम्हाला जे काही तुम्हाला अडचण असेल तर त्या या व्हिडिओमधून तुमच्या क्लिअर होऊन जाणार आहे. ठीक आहे, तर बघा, पहिलं हे काल नोटिफिकेशन आलेलं आहे. त्याची फॉर्म भरण्याची सुरुवात झाली आहे 22 तारखेपासून आणि ती कुठपर्यंत राहणार, 21/10 म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत राहणार आहे. ठीक आहे, तर 22 तारखेपासून म्हणजे कालपासून त्याचा फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि कुठपर्यंत राहणार, पुढच्या महिन्याच्या 21 तारखेपर्यंत. लवकरात लवकर फॉर्म भरणं आवश्यकता आहे, कारण की त्याच्यानंतर ती हँग होतं. ठीक आहे, एवढ्या पोस्टिंग दिलेल्या आहे 7565, लक्षात ठेवा. ठीक आहे, आगे बढा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जे काही नसते, तुम्हाला पगार किती मिळतं. बा, दिल्ली पोलीस तर बनणार आहे आपण, पगार किती मिळणार, तर पगार मिळणार आहे, ग्रुप सी ची ड्युटी आहे, गट क ची पोस्ट आहे. त्यानंतर 21,700 ते 69,100 म्हणजे लगभग जो काही मेट्रो सिटीच्या मानानं जो काही पगार भेटते ना, तो सुरुवातीचा पगार राहणार आपल्याला 35 ते 40 हजाराच्या दरम्यान. हे त्याचं बेसिक पे आहे. ठीक आहे, चांगली ड्युटी आहे, एकदम जबरदस्त. बघा आता त्याच्यानंतर ही कॅटेगरी वाईज तुम्हाला जागा दाखवलेल्या आहे. टोटल जागा आहे 7565 जागा. त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज ओबीसी, ओपन किंवा EWS, SC, ST साठी कॅटेगरी वाईज किती जागा आहेत ह्या तुम्ही त्या नोटिफिकेशन मध्ये बघून घ्याल. ठीक आहे ना, ही जागा दाखवलेली आहे, समजलं असेल. चला पुढं. त्याच्यानंतर पुढचा काही क्रायटेरिया आहे. एज लिमिट काय आहे, तर 18 ते 25 वर्ष वयोगटातील व्यक्ती भरू शकतात, मुलं भरू शकतात किंवा मुली भरू शकतात, 18 ते 25 वयोगटातील. त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज काय, तर रिलॅक्सेशन दिलेलं आहे. SC कॅटेगरीसाठी काय, तर 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे. ओबीसी साठी काय, तर 3 वर्ष. त्याच्यानंतर स्पोर्टमॅन वगैरे आणखी काही एक्स सर्व्हिसमॅन असेल त्यांच्यासाठी हा क्रायटेरिया दिलेला आहे, हा बघून घ्याल तुम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं काय, पुढचं आहे त्याच्यासाठी काय क्वालिफिकेशन लागतं, तर क्वालिफिकेशन लागतं 10वी+2 म्हणजे 12वी पास असलं गरजेचं आहे. जर 12वी असणार तर तुम्ही यासाठी अवेलेबल आहे, म्हणजे ही पोस्ट भरू शकता तुम्ही. 10+2 म्हणजे 12वी तुमच्यासाठी एक्झामचा क्रायटेरिया आहे. त्यानंतर पुढं त्याच्यानंतर जर तुमच्यासाठी सी सर्टिफिकेट जर असेल, NCCचं जर सर्टिफिकेट, त्याचा पण फायदा आहे याच्यामध्ये. बघा, तुम्हाला सी सर्टिफिकेट असेल तर 5% भेटणार, बी असेल तर 3% भेटणार, ए सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 2% मार्क भेटणार एक्झाममध्ये. म्हणून NCCच्या विद्यार्थ्यांसाठी पण हे खूप सर्व महत्वाचं आहे ही पोस्ट. ठीक आहे, आगे बढा. त्याच्यानंतर तुमचं फी किती राहणार, जे काही तुम्ही चलन वगैरे भरता ते फी किती राहणार, तर बाकी ओपन किंवा अदर जे काही कॅटेगरी असेल त्यासाठी 100 रुपये. त्याच्यानंतर महिला उमेदवार जर असेल तर त्यांना काय, तर फी माफ आहे. त्यानंतर SC आणि ST यांना पण फी माफ आहे, त्याच्यामुळे तुम्ही जरूर करा. ठीक आहे, महिला जर असेल तर त्यांना फ्री आहे. आगे नेक्स्ट. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याचे एक्झाम सेंटर, दिल्ली पोलीसची जर एक्झाम आहे तर त्याचं दिल्लीला जाऊन पेपर द्यावा लागते का, हा आपला संभ्रम राहतो. त्याच्यामुळे ते काही टेन्शन होणार की तुम्ही दिल्ली पोलीसची जरी एक्झाम असेल तरी आपल्या अमरावतीमध्ये सेंटर आहे. 7201 तिथं अवेलेबल सीट आहे, म्हणून त्याच्यामुळे म्हणत आहे मी लवकरात लवकर फॉर्म भरा. तर अमरावतीमध्ये आहे. त्याच्यानंतर अमरावती जर आपल्याला सेंटर नाही भेटलं तर नागपूर भेटणार, मग नागपूरमध्ये जावं लागेल. जर नागपूर नाही भेटलं तर मग ते पहा तुम्ही कुठे भेटणार तुम्हाला. ठीक आहे ना, त्याच्यामुळे लवकरात लवकर फॉर्म जर भरलं तर अमरावती सेंटर किंवा नागपूर सेंटर ह्या जवळपासचं आपल्याला सेंटर भेटू शकतो. आगे नेक्स्ट. त्याच्यानंतर पेपरचा पॅटर्न कसा राहणार, 100 मार्काचा पेपर राहणार पूर्ण. टोटल किती मार्काचा पेपर आहे, 100 मार्काचा. त्याच्यामध्ये काय राहणार, जनरल अवेअरनेस, GK, GS असं हे सर्व भाग मिळून 50 प्रश्न 50 मार्क. 50 प्रश्न 50 मार्काचे. GK आणि GS ला महत्व दिलं आहे सर्वात जास्त. 50 प्रश्न 50 मार्काला. त्याच्यानंतर रिझनिंग साठी 25 प्रश्न 25 मार्काला. त्यानंतर मॅथ्स साठी किती आहे, 15 प्रश्न 15 मार्काला. त्यानंतर कम्प्युटरचे 10 प्रश्न 10 मार्काला. असा टोटल 90 मिनिटाचा पेपर आहे 100 मार्काचा. त्याच्यानंतर आणखी काय, तर प्रत्येक प्रश्नाला 0.25 म्हणजे मायनस मार्किंग दिली आहे. मायनस मार्किंग पण आहे, टोला टाला नाही मारता येणार. 0.25 मायनस मार्किंग दिली आहे. आगे बढा. त्याच्यानंतर मेल कॅन्डिडेटसाठी काय क्रायटेरिया आहे, तर 1600 मीटर धावावं लागेल तुम्हाला 6 मिनिटामध्ये. जर पुरुष उमेदवार असेल 1600 मीटर 6 मिनिटामध्ये. त्यानंतर लॉंग जंप आहे 14 फुटाची आणि हाय जंप आहे 3 फूट 9 इंच. हाय जंप आहे 3 फूट 9 इंचाची. हे पुरुषांसाठी आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी पण आहे बघा.
त्यानंतर हे पण महिला पुरुष कॅन्डिडेटसाठीच आहे, फिजिकल होणार. फिजिकलमध्ये हाईट किती असली पाहिजे, पुरुषाची 170 सेंटीमीटर असली पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा हाईटचा 170 सेंटीमीटर. त्यानंतर चेस्ट काय असलं पाहिजे, तर चेस्ट 81 आणि 85 सेंटीमीटर फुगून, 81 नॉर्मल आणि फुगून 85 सेंटीमीटर. आगे त्यानंतर हा महिलांसाठी काय, तर महिलांसाठी हाईट वगैरे दिली आहे पुढच्या स्लाइडमध्ये आहे बघा. महिलांसाठी पण 1600 मीटरच रनिंग आहे, 8 मिनिटामध्ये आहे. महिलांसाठी पण 1600 मीटर रनिंग आहे 8 मिनिटामध्ये. त्यानंतर लॉंग जंप आहे 10 फुटाची आणि हाय जंप आहे 3 फूट. नंतर महिलांची हाईट वगैरे दिली आहे की इथे नाही दिली आहे, आगे पुढच्या स्लाइडमध्ये आहे ते बघा. महिलांसाठी हाईट दिलेली आहे मिनिमम 157 सेंटीमीटर असली पाहिजे, मिनिमम 157 सेंटीमीटर असली पाहिजे महिला उमेदवारांसाठी. ठीक आहे, बाकी वाचून घ्याल तुम्ही. आगे नेक्स्ट. त्याच्यानंतर हे काय, ते एक्स सर्व्हिसमॅनसाठी वगैरे दिलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर मग अशा प्रकारची सर्वात जबरदस्त वेकन्सी निघाली आहे दिल्ली पोलीसची, तुम्ही ट्राय करू शकता त्याच्यासाठी. तर म्हणून जास्त वेळ न घालता तुम्ही ट्राय करा ते. ठीक आहे, खूप जबरदस्त वॅकन्सी निघाली आहे. 7500 पोस्टिंग तुमची दिल्ली सिटीमध्ये होणार, हे लक्षात ठेवा तुम्ही. 7565 पोस्टिंग आहे, तर खूप चांगल्या जागा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्राला शेअर करा आणि लवकरात लवकर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.